तर पावसामुळे तुंबलेल्या मुंबईवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवरती टीका केलेली आहे। महाराष्ट्र भाजपा महायुतीनं पहिल्याच पावसात मुंबई बुडवली, नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले असा सवाल सपकाळांनी विचारलेला आहे। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरंगायला लागला। मुंबई महानगरपालिकेने एकंदरीत केलेला जो भ्रष्टाचार आहे तो आपल्या सगळ्यांच्या समक्ष या तुंबलेल्या मुंबईच्या अनुषंगानं लक्षात येतोय। जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आणि प्रशासक आले तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवी ज्या आहेत त्या 90,000 कोटींच्या होत्या। त्या तर सर्व फस्त केल्याच केल्या। दरम्यानच्या काळात तर सर्व शासकीय अनुदान फस्त केलं। नव्याने 1600 कोटी रुपयांचं कर्ज काढलं आणि हा सगळा मलिदा जो आहे हा लाटण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आज मुंबई खोळंबलेली आहे।